युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार आणि मानधनात दुप्पट वाढ झाली पाहिजे या मागणीकरता ज्या आपण सगळे एकत्र जमलेले आहात. मला एकाच वेळेला आपल्या सगळ्यांच्या बद्दल अपार आदर आणि सहानुभूती आहे. आदर यासाठी की तुम्ही सगळे शिकलेली आहात, सहानुभूती यासाठी की तुम्ही मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवू शकता. अरे त्या लक्षात घ्या, त्या एका लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे किती योजनांवरती परिणाम झाला हे समजून घ्या. सारथी, बार्टी, महाज्योती या सगळ्या योजनांच्या फेलोशिप तशाच पडून आहेत. सामाजिक न्याय विभागाचा सगळा निधी तिकडे वळवला जातोय. सामाजिक न्याय मंत्र्यालाच त्याची खबर नाही, अर्थात त्याला बी तसंच. आता ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी नवं चॉकलेट दाखवलं, त्यांनी त्यांची इलेक्शनची पोळी भाजून घेतली. आता इलेक्शन झालं, सत्ता मिळाली. आता सत्ता मिळाल्यावर गरज सुरू वैद्य मरो ते काही बघायला तयार नाही. दादा हो, हे सगळं गाजर आहे. आपण चांगली गोष्ट, पण तरी सुद्धा आपला विषय मला जेवढा शक्य आहे तेवढा मुख्य प्रवाहामध्ये मांडण्याचा आणि यावर काही तोडगा निघतो का या संबंधाने विचार करण्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्नशील असेल. फक्त हे सगळं चालू असताना तुम्ही उमदी पोरं आहात, तुम्ही तुमच्या आईबापांचं भविष्य आहात. तुमच्या आईबापांनी प्रचंड खस्ता खाऊन कष्ट करून तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही हुल्लडबाजीमध्ये, कुठल्याही भावनिक आवेशामध्ये, कुठल्याही पद्धतीने सरकारला धडा शिकवण्याच्या नादात तुमच्याकडून चुकीचं पाऊल उचललं जाता कामा नये, तुमच्याकडून कुठलीही चूक होता कामा नये. तुम्ही या सगळ्या संबंधाने अत्यंत सामंजस्याने हे आंदोलन पुढे नेलं पाहिजे. राहिला प्रश्न, हे आंदोलन ज्यांच्या निमित्ताने उभं राहिलं ते बालाजी पाटील चाकूरकर. हे चाकूर म्हणजे शिवाशेजारचे आहेत. अनेक वेळा त्यांनी कष्टकऱ्यांचे आणि अशा सगळ्या गरजू लोकांचे प्रश्न उचललेले आहेत, हाताळलेले आहेत. त्यांनाही आंदोलनाचा तो अभ्यास आहे. आज अधिवेशनाचा कदाचित शेवटचा दिवस आहे. उद्या आता उद्या शनिवार रविवार ना, हा उद्या आहे. त्यामुळे ते काय आता त्यांचा पिकनिक फिवर सुरू होईल. आता उद्या महल वगैरे एरियामध्ये जाऊन शॉपिंग करणं, मजा करणं, थोडं सावजीवर ताव मारणं असं सगळं सुरू होईल. त्यामुळे तुमच्या प्रश्नांकडे ते किती लक्ष देतील कठीण आहे. पण तरीही आता आपण जी ताकद दाखवलेली आहे, ही ताकद जर त्यांनी ऐकलं नाही तर आपण पुन्हा एकदा, काय फेब्रुवारी काही फार लांब नाही, पुन्हा बजेट सुरू होते, बजेटचं अधिवेशन, तेव्हा आपण पुन्हा आझाद मैदानावर बसायला त्यांच्या सोबत असू आणि तुमची बहीण तुमच्या सोबत असेल. सुषमाताई, आपले खूप खूप आभार, धन्यवाद.